नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. जगाला शांतीचा, समतेचा, न्यायाचा, बंधुतेचा मार्ग सांगणारे भगवान तथागत सम्यक संबुद्ध व तथा 4 आर्य सत्य, आर्य अठ्ठांगिक मार्ग आणि 37 बोधिपक्षीय धर्माच्या आधारावर ज्यांनी दुःखाचा संशोधन करून निर्वाणाचा साक्षात्कार करणारे भगवान तथागत सम्यक संबुद्ध, प्रथमतः त्यांच्या चरणाशी अभिवादन करतो. पिढ्यानपिढ्या तुमच्या अंगावर कधीही सोनेरी पहाट पाहायला मिळत नव्हती. ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी जगणारा संपूर्ण दिवस हा सोनेरी, रोजचा दिवस हा सोनेरी जगला जातो. ताठमानेनं, स्वाभिमानानं, न्यायानं, समतेनं, बंधुतेनं ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत व तसेच त्यांच्या धम्म चळवळीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित भाव ठेवतो. त्यांच्या कार्याला वंदन करतो. ज्यांच्या माध्यमातून मी घडलो ते म्हणजे परमपूज्य ज्ञानज्योती महास्थवीर. त्यांच्यासुद्धा कार्याला, त्यांच्यासुद्धा धम्मबलाला, धम्मशिलेला मी सुद्धा अभिवादन करतो, वंदन करतो. आणि सर्व उपासक आणि उपासिकेंनो, दायक दायिकेंनो, आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज तुम्हा सर्वांना सर्वात महत्त्वाचं 1 मे म्हणजे कामगार दिवस. कामगार दिवस म्हटला की अनेक लोक भामावून जातात. लोकांना कळत नाही कामगार दिवस म्हणजे काय. हे जेवढे जेवढे कामगार लोक जिवंत आहेत ना, या संपूर्ण कामगार जे जे जिवंत आहेत, या व्यक्तींना जिवंत ठेवणारा एकमेव कोणी बाप असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या ज्या कामगारांचं शोषण करणारे जी सरमशाही व्यवस्था होती, त्या व्यवस्थेला हुडकावून लावून कायद्याच्या चौकटीत बसवून त्यांचं शोषण न होता त्यांना 8 तास फक्त काम मिळालं पाहिजे, कामाचे तास करून देणारे जर कोणी असेल ते म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या कामगाराचा पाठीचा कणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उपासक उपासिकेंनो, मला अचानक कोणीतरी नेहमी विचारत असतात की भंतेजी, आज तुम्ही बाबासाहेबांवर बोलणार आहात की नाही. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व रेखाटत असताना, बाबासाहेबांचे भाषणं चाळत असताना, बाबासाहेबांची लेखनं वाचत असताना 4दा वाचावं लागतात. नेमकं बाबासाहेबांचं मत काय आहे. आज कामगार दिवसाच्या निमित्ताने बोलतो उपासकांना. ज्या ज्या लोकांना असं वाटत असेल की तुम्हाला फुकटचं भेटलं, तर हे फुकटचं भेटलेलं नाही. याच्यासाठी बाबासाहेबांना खूप मोठा संघर्षही करावा लागला. तुम्हाला घटना सांगतो. 9 डिसेंबर 1943ची ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेबर मिनिस्टर होते, कामगार मंत्री होते, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लगेच धनबादला जातात, झारखंडला. तिथे मोठ्या मोठ्या कोळशाच्या खदानी आहेत. आणि खदानी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री असल्यामुळे कामगारांचे हाल काय आहेत, कामगारांची स्थिती कशी आहेत, ही प्रजा सुखी आहे की नाही, हे संपूर्ण स्वतः पडताळून पाहणारे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी बघितलं काही कर्मचारी बाबासाहेब झारखंडला पोहोचले. झारखंडला पोहोचल्यानंतर धनबादला गेल्यानंतर बाबासाहेबांना अनेक अधिकारी आले, बाबासाहेबांना बसू दिलं. बाबासाहेबांनी विचारलं, हे मजूर लोक कुठे चालले, कामगार लोक कुठे चालले. तर बाबासाहेबांना ते उत्तर देतात अधिकारी की ही जे माइन्स आहे ही अंडरग्राऊंड माइन्स आहेत, हे आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये चालले आणि तिथून ते कोळसा काढणार आहे. बाबासाहेब बोलले, त्यांना ऑक्सिजन वगैरे मिळतो. तर हो म्हणतात. कामगार लोक म्हणतात हो म्हणतात, ऑक्सिजन वगैरे मिळते. आणि लगेच ज्यावेळेस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस तिथे जातात, गेल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की मी सुद्धा काय करतो, मला सुद्धा आतमध्ये अंडरग्राऊंड खदानीमध्ये जायचं आहे. दायकांनो, उपासकांनी, उपासिकांनो, हे समजून घ्या. तिथले अधिकारी म्हणतात की बाबासाहेब तुम्ही अजिबात जाऊ नका त्या खदानीत, कारण तुम्हाला पुन्हा श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होईल. बाबासाहेब हट्टास करतात. बाबासाहेब लगेच
उतरतात आणि बाबासाहेब लगेच त्या खदानीमध्ये चालणं सुरू करतात. बाबासाहेब 400 ते 450 500 मीटर आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर बघतात, अरे इथे तर कामगार लोकांची खूप मोठे हाल आहेत. त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, ते गुदमरत आहेत. त्यांचं त्यांचं काम करत आहेत, परंतु ते काम फक्त हे माणूस करत नाही, हे जनावरासारखं काम करत आहेत. आणि हे बाबासाहेबांनी ओळखलं. बाबासाहेब लगेच बाहेर येतात त्या खदानीतून आणि येता येता बाबासाहेबांना एक दृश्य दिसते. एक भगिनी असते, एक बहीण असते. ती बहीण अगदी हळूहळू पाऊल चालत असते. चालता चालता बाबासाहेब विचारतात, कागताई, कागताई तुझी तब्येत बरी नाही का? तर ती लगेच म्हणते साहेब माझी तब्येत बरी आहे, पण माझ्या पोटात एक बाळ आहे आणि बाळ असल्यामुळे मी हळूवार चालत आहे. बाबासाहेब विचारतात, ताई अगं कितवा महिना सुरू आहे? ती म्हणते 8वा महिना सुरू आहे. बाबासाहेब म्हणतात, अगं हे 8वा महिना सुरू असताना तू का इथे काम करते आहेस? तू जर आज काम करशील तर तुझं बाळ जो आहे, तुझा जो बाळ आहे तो सुद्धा काय होईल, तो मरून जाऊ शकते. तर बाबासाहेबांना ते उत्तर देत असताना ती भगिनी म्हणते की साहेब आज मी कामाला आलीत नाही तर मला पोट भरण्यासाठी पैसे मिळणार नाही, आणि पैसे नाही मिळालेत तर मी जीवन तरी कसं जगेल, आणि मी जर जगणार नाही तर ह्या गर्भातलं पोरग असंच मरून जाईल. म्हणून मला कमीत कमी मी जगेल तर ह्या कमीत कमी या पोराला तरी जगवेल, या उद्देशाने मी कामाला तरी येत आहे. बाबासाहेबांची तळपायाची आग मस्तकात जाते. आणि पुन्हा काही कामगार लोक येत असतात, थकून असतात, बसून असतात. बाबासाहेब विचारतात, का रे काय झालं? काय झालं म्हणतात, का थकून आहात? तर ते सांगतात, बाबासाहेब आम्ही 2 दिवसापासून सतत काम करतो आहे. का तुम्हाला सुट्टी नाही का? तुम्हाला सुट्टी नाही का म्हणतात. आहे तर लगेच म्हणतात, नाही बाबासाहेब सुट्टी नाही म्हणतात. जर सुट्टी घेतली तर आम्हाला कामातून काढण्यात येईल, आणि कामातून काढण्यात आलं तर आम्ही जीवन तरी कसं जगणार? मग म्हणतात, बाबासाहेब तुम्ही काम किती करता? सतत 2 दिवसापासून करत आहोत म्हणतात. तुम्हाला वेतन किती आहे? एकाच दिवसाच्या रोजीमध्ये आम्हाला 2 दिवस काम करावं लागत आहे. लगेच बाबासाहेबांची तळपायाची आग मस्तकात गेली. बाबासाहेब लगेच गाडीत बसतात आणि लगेच दिल्लीला रवाना होतात. आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला जातात आणि गेल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी बघतात, काय अरे मी कामगार असताना, मंत्री असताना आमच्या संपूर्ण लोकांचं, कामगारांचं, कारखानदार लोकांचं किंवा जे व्यक्ती काम करतात, सर्वंट आहेत, त्याचं तर शोषण आहे. आणि मी जर समजा कामगार असून या माणसाचं जर शोषण करत असेल तर या पदावर मी तरी का राहू? बाबासाहेब चिंतन करतात आणि बाबासाहेब लगेच 3 कायदे आणतात. एक कायदा म्हणजे महिलांना ज्यापासून महिना लागला त्यापासून 10 महिन्याचा प्रसूती म्हणजे पगार न कट होता त्यांना प्रसूती सुट्टीचा पहिल्यांदा एक कायदा आणतात. दुसरा, बाबासाहेब प्रसूती झाल्यानंतर सुद्धा तिला 1 महिना सुद्धा भर पगार देऊन तिला सुद्धा आराम करण्यासाठी सुद्धा बाबासाहेब ती तरतूद करतात त्या महिलेसाठी. इवन जे पुरुष मंडळी होती, जे कामगार होते, ते 12 तास काम करायचे, तर त्यांना 8 तासाचा तास बाबासाहेब हे कायद्याच्या चौकटीत तरतूद करतात. तेव्हा कुठे आम्ही सर्व 8च तास आपण काम करतो. तिसरं, जे व्यक्ती रिटायरमेंट होतात त्यांना रिटायरमेंट झाल्याबरोबर तुम्हाला जो काही पेन्शन्स असते, जे काही सुट्टीचे पगार असतात, CL असते, हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर त्याची तरतूद करून ठेवतात. म्हणून मला सर्वांना म्हणायचं आहे, आमच्या उपासक उपासिकांना, आमच्या बांधवांना म्हणायचं आहे, तुम्ही सर्वजण अनेकदा आमच्या OBC बांधव असतील, आमच्या
आमच्या ब्राह्मण महिला असतील, आमच्या वेगवेगळ्या समाजातील महिला असतील, पंथाच्या महिला असतील, धर्माच्या असतील, वेगवेगळ्या बोली भाषेच्या महिला असतील, मला एक फक्त एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही जे काही सर्व्हिस करत असाल, ज्या काही कारखान्यात असाल, कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, तर तुम्हाला 8 तासच तुम्हाला काम दिलं जाते, तर ते सर्वात मोठी भूमिका जर कोणाची असेल तर ते आमच्या बाबासाहेब आंबेडकरांची. कधीतरी आमच्या अदर संप्रदायाच्या एखाद्या भगिनींनी माझ्या बाबासाहेबांना राखी बांधली? अजिबात नाही, अजिबात नाही. ही महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण तर आता योजना काढते, पण तेही कधी कधी 1500 रुपये कधी कधी खात्यात जमा होतात, कधी कधी 4-4 महिन्यानंतर होते. पण आमच्या बाबासाहेबांनी तसं केलं नाही. ही लाडकी बहीण त्यांची त्या कालखंडातच झाली आणि त्या कालखंडातच माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या महिलांसाठी ती तरतूद केली. म्हणून जो जीवन जगतो तो श्वासही बाबासाहेब आहे. या बाबासाहेबाला तुम्ही समजून जर घेतलं तर बाबासाहेब निश्चित समजतील. म्हणून शोषित, पीडित, वंचित आणि कामगारांचे कैवारी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझ्या अंगावर जरी चिवर आलं असेल ना, तर ते सर्वात महत्त्वाची देण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते जर नसते तर कुठेतरी माझ्याही गड्याला गाळगा आणि कमरेला झाडू असता. एवढ्या ताठमानेनं जगू देणारा आणि एवढी मोठी व्यवस्था निर्माण करणारा तो कोणी एकमेव असेल, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून त्यांच्या कार्याला वंदन आहे. म्हणून पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना या बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला स्मृतीत ठेवून आपण कामगार दिन म्हणून आपण साजरा करावा, हीच आपणा सर्वांकडून अपेक्षा करतो. या आजच्या दिवसाला बाबासाहेब आंबेडकराला जेवढे लोक असतील, या भारतातले जे लोक असतील, कंपनीतील लोक असतील, कारखानदार लोक असतील, सरकारी कर्मचारी असतील, त्यांनाच ते जे 8 तासाचं काम करत आहेत ना, ही देण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. त्यांनी आजच्या दिवसाला तर खऱ्या अर्थाने या बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने फ्रेंडशिप बांधली पाहिजे. आमच्या बहिणींनी राखी बांधली पाहिजेत. खऱ्या अर्थाने त्यांची तरतूद आहे. आणि जे व्यक्ती प्रसूती अर्जावर जे काही, तर ती देण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. म्हणून आपणा सर्वांना कामगार दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपणा सर्वांच्या आणि आजचा दिवस सुद्धा महाराष्ट्र दिवस म्हणून आहे, तर आपल्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना, कारण पुरोगामी महाराष्ट्र आहे, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, आपल्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र म्हणून समजला जाणारा पुरोगामी महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण या बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगार दिनाच्या कामगार लेबर मिनिस्ट्री असताना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी काय तरतूद केली हे वाचन जर केलं तर आज खऱ्या अर्थाने कामगार दिवस म्हणून साजरा होईल. हीच आपणा सर्वांना मंगल कामना व्यक्त करतो. आपणा सर्वांना जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय. आपण सर्वजण खूप आनंदित राहा, सुखी राहा, मंगल हो सुखी.